नमस्कार सगळ्यांना। तर आजच्या व्हिडिओमध्ये 70 सेंटीमीटर अस्तरमध्ये 36 साईजचा कटोरी ब्लाऊज डायरेक्ट अस्तरवर मी कशा पद्धतीने कटिंग करते ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तर मी इथं अंगावरचं माप घेतलेलं आहे। तर सर्वात अगोदर मी इथं अस्तर चेक करून घेते किती आहे। तर पहिले अस्तर 80 सेंटीमीटर यायचं, नंतर 75 यायला लागलं आणि आता 70च येते। तर त्याच अस्तरमध्ये मी ह्या ब्लाऊजची कटिंग करणार आहे। तर सर्वात अगोदर मी बाहीची कटिंग करण्यासाठी इथं 4 फोल्ड करून घेतलं। तर बंद भाग माझ्या साईडने ठेवला आणि खुला भाग पुढे सोडला। तर इथं 36 साईजला 9 इंच उंचीची बाही बरोबर बसते। तर इथं मला 1.5 इंचाचा जॉईंट द्यावा लागेल। तर बाही 4 इंचाची आहे। बाहीची लांबी 4 इंच आहे, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस केला तर 5 इंच होते। तर 5 इंचावर दोन्ही साईडने एक मार्क केला आणि 2.5 इंचावर कॅप हाईट दिली आणि बाहीचा दंड घेरा आहे 12.5 इंच। 12.5 इंचाचा अर्धा 6.25 इंच आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच प्लस केलं शिलाई मार्जिनसाठी। आणि अशा प्रकारे मी बाहीचा आकार देऊन घेतला आणि आता अशा पद्धतीने कटिंग करते। तर बाहीच्या पुढच्या मुंड्याचा आकार जो आहे तो मी जॉईंट केल्यानंतरच कट करणार आहे आणि ते जॉईंट कशा पद्धतीने करते मी ते व्हिडिओमध्ये दाखवते। तर इथं ब्लाऊजच्या छातीचा चौथा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने कपडा सेट करायचा आहे। 9 इंच येतो आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन। तर असं 10.5 इंचावरती मी असा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे। तर सगळीकडे चेक करून घेते 10.5 इंच आहे की नाही, कारण मी तर दोन्ही भाग सोबतच काढणार आहे, मागचा आणि पुढचा। तर सर्वात पहिले मी मागच्या भागाची उंची टाकली इथं। तर पूर्ण उंची आहे 13.5 इंच आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेतलं। तर 14.5 इंचावरती मी दोन्ही साईडने मार्क करून घेतलं अशा पद्धतीने। आता हे दोन्ही साईडने मार्क केलेलं मी जोडून घेते व्यवस्थित। तर इथं शोल्डर टाकणार आहे मी। शोल्डर आहे 5.5 इंच आणि गळा रुंदी घेतली 2.25 इंच आणि मागच्या भागाचा गळा आहे 9.5 इंच, त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केला आणि खालच्या साईडने पण गळा रुंदी 2.25 इंच घेतला। तर अशा पद्धतीने मी गळ्याचं मार्किंग केलं आणि जिथं 5.5 इंच आपण हे घेतला होता एक डॉट, तर तिथून पासून पुढे मुंड्याचा आकार देण्यासाठी मी 6 इंचावर एक डॉट मार्क केलं। तर अशा पद्धतीने ते मार्क मी जोडून घेते आणि बॉक्स तयार करून घेते। तर तो मुंड्याचा आकार देण्यासाठी तर मागच्या साईडचा मुंड्याचा आकार मी 1.5 इंचावर दिला आणि पुढच्या साईडचा मुंड्याचा आकार मी 1 इंचावर दिला। तर अशा पद्धतीने मी त्याला आकार देऊन घेते आणि पुढच्या गळ्याचं मार्किंग मी 6 इंचावर करते। तर पुढचा गळा 6 आहे तर 6च ठेवला मी तिथे, त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन वाढवलेलं नाही। तर अशा पद्धतीने त्याला पण गोल आकार देऊन घेते। आता योकपट्टीचं मार्किंग करते 2.5 इंचावर आणि तर कमर आहे 31 इंच, तर त्याचा हा चौथा भाग होतो 7.25 इंच। तर 7.25 इंचावर एक मार्क केला आणि 1.5 इंच त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन घेतला। तर अशा पद्धतीने 2 इंचावर एक मार्क केलं योकपट्टीसाठी आणि अशा पद्धतीने आकार देऊन घेतला। तर 5.25 इंचाची मी कटोरी काढते। तर मुंड्यापासून 2.5 इंचावर एक डॉट घेतला आणि हे 3 डॉट जोडून घेतले व्यवस्थित। तर अशा पद्धतीने आपली कटोरीला आकार दिला आणि अशी कटिंग करून घेते मी आता। तर अशा पद्धतीने कटिंग केली तर कमी कपड्यामध्ये ब्लाऊज बसतो। पेपर कटिंग केली तरी बसतो व्यवस्थित। बाही जर का लांब असेल तर मग
अस्तर मोठाच लागेल. तर या ब्लाऊजची बाही शॉर्ट आहे, 4 इंचाची आहे, म्हणून हा ब्लाऊज बसतो 17 सेंटीमीटरमध्ये. तर अशा पद्धतीने मी कटिंग करते आणि कटोरी वाढवावी लागते, तर मी कटोरी आणि योकपट्टी नंतरच काढून घेते. साईडचा भाग कट केल्यानंतर तर मी इथं अशा पद्धतीने कटोरी वाढवून घेतलेली होती पेपरवर. तर हे जे 2 थोडे मोठे कपडे उरले त्याच्यामध्ये आपल्याला 2 कटोरीचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने ठेवून मी व्यवस्थित त्याला मार्क करून कटिंग करून घेते कटोरीचं. व्यवस्थित चेक करून घेते कटोरी कोण्या साईडने कमी जास्त झाली तर, नाही जास्त असेल तर थोडी छाटून घेते तिला. तर इथं पण ॲडजस्ट करून ठेवते व्यवस्थित, कारण आपल्या 2 क्रॉस योकपट्ट्या काढायच्या बाकी आहेत. तर अशा पद्धतीने मी कटोरी ॲडजस्ट करून व्यवस्थित थोडासा कपडा शिल्लक राहू दिला, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या 2 योकपट्ट्या व्यवस्थित निघतील. तर योकपट्टी आहे 2.5 इंच आणि एका साईडने 2 इंच, तर 2.5 इंचामध्ये 1 इंच प्लस करून 3.5 इंचावरती मार्क करते आणि एका साईडने 3 इंचावरती मार्क करते आणि व्यवस्थित ते मार्क स्केलच्या पट्टीने जॉईन करून घेते. तर आता पाहू शकता व्यवस्थित सगळे पार्ट आपले निघालेले आहेत. आणि या कपड्यामध्ये मी आता हुक लूप पट्टी काढून घेते. तर इथं पाहू शकता तुम्ही थोडासाही कपडा उरलेला नाही, व्यवस्थित सगळे पार्ट निघतीलच एवढाच कपडा होता. तर अशा पद्धतीने मी हुक लूप पट्टीची कटिंग केली आणि जी गळ्याची पट्टी काढली होती त्याच्यामध्ये कमरेला लावायला पट्टी व्यवस्थित निघालेली आहे आपली. तर आता ब्लाऊजचा जो मेन फॅब्रिक आहे त्याची कटिंग करून घेणार आहे. तर दोन्ही साईडचे काठ त्याचे सेम असल्यामुळे मी दोन्ही एकावर एक जोडूनच बाहीची कटिंग करणार आहे. जर काठ एकसारखे नसते तर त्याला पण जॉईंट लागला असता. तर अशा पद्धतीने सारखे असल्यामुळे मी अशा पद्धतीने कटिंग करते. तर हा ब्लाऊजचा कपडा साडीमधला आहे, डेली यूजच्या, खूप सळसळीत आहे. थोडासा साईडने शिल्लकच कापावा लागेल. तर प्रत्येक अस्तरचं ब्लाऊज असलं तर असं थोडा एक्स्ट्राच कपडा आपल्याला कापावा लागते, कारण ते जॉईन करायच्या अगोदर इकडे तिकडे होऊ नये अस्तर जॉईन करताना, त्याच्यासाठी. तर अशा पद्धतीने मी सगळे पार्ट असे कटिंग करून घेते.
पुढच्या गळ्याला लावण्यासाठी इथं आपल्याला क्रॉस पट्ट्या लागतील. तर अशा क्रॉसमध्ये मी तिरक्या पट्ट्या कट करून घेते 2, जे गळ्याची पायपिंग व्यवस्थित येईल. तर अशा पद्धतीने माझी कटिंग झाली. आणि इथं बघा मी तुम्हाला बाहीला मी कशा पद्धतीने जॉईंट दिला तर ते दाखवते. तर बघू शकता तुम्ही. आणि अशा पद्धतीने मी पुढच्या मुंड्याचा आकार पण कट केला आणि इकडे एक बाही जोडून दाखवली. तर याच्यामध्ये बघा किती फिनिशिंग सहित हा जो कपडा दिसत होता तो व्यवस्थित जॉईन केलेला आहे. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज मी स्टिच केला. आणि कसा वाटला तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.